ना मस्तपैकी शेतात आले होते, माझ्या माहेरी आले होते बघा. आल्यानंतर शेतामध्ये पप्पांनी खूप छान अशा गवारीच्या शेंगा लावल्या होत्या आणि एवढ्या झाडांना शेंगा आल्या होत्या की खूप जास्त छान आणि खूप असं गच्च भरलं होतं. आणि गावाला आल्यानंतर ना गावाकडली मज्जा काही वेगळीच असते. हे माझे पप्पा आहेत बघा, मस्त अशा शेंगा तोडत होत्या, कारण उद्याच्याला ना बुधवारचा म्हणजे आज बुधवारचा बाजार होता. हा व्हिडिओ मी काल शूट केलेला आहे. मम्मी पप्पा दोघंजण मस्तपैकी अशी गवारीच्या शेंगा तोडत होत्या. त्यानंतर पोरं इकडं खेळत होती छान अशी. हे बघा, एवढी सगळ्या गवारीच्या शेंगा तोडल्या होत्या, खूप जास्त छान. आणि अशा गावरान शेंगा कुठं भेटणार ना सिटीच्या ठिकाणी. गावाकडलं ना खूप जास्त छान वातावरण वाटत होतं. साधारणतः 4-5 वाजल्या होत्या. नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे डेलीचे व्लॉग तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. त्यानंतर ना इथं मुलं खेळत होती खूप जास्त छान. आणि म्हटलं चला जाऊ द्या, माती खेळत होती, खूप जास्त छान वाटत होतं त्यांना. आणि गावावरून ना परत जायला नकोच म्हणतात. मज्जा येते गावाकडं, मोकळं मोकळं वातावरण असतं, त्या वातावरणामध्ये खूप जास्त छान वाटतं. त्यानंतर ना इथं भेंडीचं शेती आहे बघा. तर व्हिडिओ शूट करण्यासाठी कोणीच नव्हतं, त्यामुळे मीच करत होते. त्यानंतर इथं मुलांचा खेळ असा काही चालू होता आणि इथं चाललं होतं मम्मी माझा व्हिडिओ काढ आणि पप्पाला दाखवायचं होतं तिला, त्यामुळं बोलत होती. त्यानंतर ना इथे मुलं खेळत होती. म्हटलं चला आता आंब्याच्या शेतात जाऊन यावं. जाता जाता मला इथं सुंदर अशी ही फुलं दिसली बघा. ही गावाकडली वेगळी फुलं, याला काय म्हणतात तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. त्यानंतर ना इथे भेंडीला भेंडी खूप जास्त छान लागली होती आणि चिंचांना खूप जास्त असा छान तऊर फुटला होता. आता चिंचा तर नसतात, पण म्हणजे खूप जास्त छान वाटत होतं. आणि त्यानंतर ना शेजारीच असं एक पेरूचं झाड होतं, त्याला काही पेरू वगैरे जास्त नव्हते. आणि आंबे बघा किती जास्त छान लागले आहेत. मुलांचं चाललं होतं मम्मी पेरू काढून दे, पेरू काढून दे, त्यामुळे म्हटलं चला एखादं पेरू असेल तर बघूया. तर 1-2 पेरू छोटे छोटे लागलेले होते. त्यानंतर काव्याकडं मोबाईल दिला. काव्याला तेवढं जास्त काही शूट करता येत नाही, तरी पण म्हटलं जसं जमेल तसं शूट कर. त्यानंतर इथे आम्ही पेरू वगैरे काढले. 1-2च पेरू निघले होते बघा. आणि म्हणजे कोवळे कोवळेच वाटत होते, पण खायला खूप जास्त छान वाटत होते. म्हणजे असे तुरट आंबट गोड असे लागत होते. त्यानंतर ना मग इथे मी 1-2 पेरू काढले आणि मुलांना पण दिले आणि मीही एक खाल्ला. खूप जास्त छान वाटत होतं. वातावरण वेगळं चेंज झाल्यामुळे जरा तब्येतही थोडीशी ठीकठाक वाटत होती. त्यानंतर ना इथे बघा हा एक छोटासा मला पेरू भेटला आणि मग हा काव्याला दिला. इथे बघा आंबे एवढे जास्त लागलेत ना यावर्षी, खूप जास्त आंबे लागलेत. हा मला वाटते ह्याचं नाव ना आता ह्याला कलमी आंबा असं म्हणतात. आणि त्यानंतर हे सर्व बाकीचे केशर आणि गावरान असे आंबे आहेत. थोडासा मोहर फुटला होता, मला वाटलं पिकलेत का काय म्हणून मी चेक करत होते, बघत होते. भाऊ म्हणत होता मला आंबे तोडायचे. त्याला ना तोडायला खूप जास्त छान वाटतात, पण अंगावरती चीक पडतो ना, म्हणून मुलांना भीती वाटते तोडू द्यायला. अजून तसं आंब्यांना तर पाड लागला नाही आणि खायलाही तेवढे जास्त काही आले नाही येतं. फक्त ह्याचे आंबे थोडेसे गोड लागतात खायला, कैरीसारखे, त्यामुळे तेच थोडेसे मी खाल्ले. आता रात्र झाली होती, मस्तपैकी वातावरण खूप जास्त छान झालं होतं. इकडे मम्मीने अंड्याची भाजी बनवायला घेतली होती मस्तपैकी. गावरान अंडी शिजायला टाकली होती. रात्रीचा वेळ झाला होता आणि असं मस्त मोकळ्या वातावरणात चांदूमामा निघाला होता. खूप जास्त छान वाटत होतं. त्यानंतर ना सकाळी उठलो. सकाळच्या घाईमध्ये पप्पाचे चालू असते दूध वगैरे काढायचं, धारा काढायच्या आणि दूध वगैरे घालायला म्हणजे घेऊन जायचं भट्टीवरती. आणि इकडं पेढा तयार होतो ना दुधाचा. सकाळचंही वातावरण खूप जास्त सुंदर आणि छान वाटतं. त्यानंतर पप्पाने इथं दूध वगैरे काढून घेतलं आणि मग पप्पा धार काढत होते. त्यानंतर ना पप्पांना दूध असं पेढा वगैरे बनतो इथं, घरगुती पेढा वगैरे बनला जातो, तिथं पप्पा गेले होते. चला तर ओके, बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.